ते भक्ताचं आयुष्य जे होतं का नाही मार्कंड्याचं 14 कल्प आयुष्य होतं मला. 14 कल्प आयुष्य असून देखील तो झोपडीमध्ये राहत होता. कशामध्ये? आता आपलं किती वर्ष आयुष्य आहे? 100 वर्षाचं. तरी आपण 1 BHK 2 BHK चिंतन करतो. त्याला विचारायला एखादं घर बांधून बसलो की तो तर राहिले तरी किती वर्ष या ठिकाणी? म्हणजे 14 कल्प आयुष्यात. कल्पाच्या ठिकाणी सांगू तुम्हाला आपले जे 365 दिवस असतात त्याचं काय होतं? 1 वर्ष होत असतं. असे 365 दिवस 1 वर्ष. अशा कलियुगाची वर्ष किती आहेत? 4,32,000. द्वापाराच्या दुप्पट किती? 8,64,000. त्रेताची 12,96,000. कृतयुगाची 17,28,000. अशी 4 युगांची मिळून 43,20,000 वर्ष आयुष्य. अशाला एक चतुर्युग म्हणतात. काय म्हणतात? एक चतुर्युग. अशी 71 चतुर्युगी फिरली ही एक मनवंतर होत असतो. अशी 14 मनवंतर फिरले काही एक कल्प होत असतो. आणि हा एक कल्प म्हणजे ब्रह्मदेवाचा दिवस आणि परत एक कल्प म्हणजे ब्रह्मदेवाची रात्र. असे ब्रह्मदेवाचं 100 वर्ष आयुष्य. अशा ब्रह्मदेवाच्या 8 ग्रहाला पाहणार देखील लोमेश सारखे ऋषी होऊन गेले आणि ते त्या ब्रह्मदेवाचं आयुष्य पाहत होते. मग अशाच्या दृष्टीने हे आयुष्य कसं क्षणभर आहे. क्षणभर आहे. देवाची एक वारी क्षणभरे असं क्षणभर. मग त्यांच्या आयुष्यात क्षणभर होते की नाही. आणि अशा क्षणभरामध्ये किंवा तरी गाय ऐसे करी या आटा मारा माजरी मूर्ती विषभरी देतो गाय. तुम्हाला वेळ नाही ना नामचिंतन करायला करू नका. पण 8 प्रहर आहे का दिवसाचे? ते 8 प्रहरामध्ये मोठमोठी निमिषभर एक क्षण डोळ्याची पापणी लावते ना लावते. एवढा काळ देऊ शकता का नाही तुम्ही? एवढा काळ नामस्मरण करा तुम्ही. तुमचं नक्की कल्याण असं मला सांगतात. सर्वसामान्य जीवासाठी हरिपाठ नावाचा सुंदरचा ग्रंथ लिहिला आणि त्या हरिपाठ ग्रंथामध्ये दुरुक्ती आलेली आहे. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. हे दुरुपद सगळ्यांचं पाठ आहे की नाही हरिपाठामध्ये? हातवर करा. कोणाचं पाठ नाही? कोणाचं पाठ नाही? सगळ्यांचं पाठ आहे. प्रश्न विचारला म्हणजे हे प्रमाण सगळ्यांचं पाठ आहे. असं कोण नाही की त्याचं पाठ नाही. हरिपाठ पाठ नाही पण हे प्रमाण 100% पाठ. बरोबर. मग या हरिमुखे मनामध्ये 2 वेळा आलेल्या हरिमुखे म्हणा. कारण महिलांकडे जास्त म्हणून मला थोडंसं नामाचं सांगावं वाटतं. कारण 2 वेळा हरिमुखे म्हणा आलेलं. या मुखाने हरिचं चिंतन करा. हरिमुखे म्हणा म्हणजे आपली जी वैखरी आहे ना त्या वैखरी हरिचं चिंतन करा. आणि दुसरं हरिमुखे म्हणा हरीच्या मुखाने हरिचं चिंतन करा. हरिचं मुख कुठे आहे? परा पश्चिम मध्यमा वैखरी अशा 4 वाणी आहे. तर परिचय पलीकडे असतात हरिचं मुख आहे. ऊर्ध्वमुखी आळविला सोहम बोला असं जे हरिचं मुख आहे त्या हरीच्या मुखाने हरिचं चिंतन करा. म्हणजे शिवम वत्वा शिवम मेजन. तुम्ही शिव होऊन शिवाचं चिंतन करा. असं चिंतन करत तुम्ही मुक्त व्हाल. सर्वसामान्य जीवासाठी हरिपाठ नावाचा ग्रंथ लिहिला. नंतर काही साधक लोक आहेत महाराज. अशा साधकांसाठी ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरी लिहिली महाराज. आणि साधकाकडनंच लिहून घेतली. कशी लिहून घेतली? एक दिंडी चालली होती महाराज समोर. अशी दिंडी म्हणजे ती अंत्ययात्राच होती. आणि ती अंत्ययात्रा कोणाची होती? सच्चिदानंद बाबांची अंत्ययात्रा चालू होती महाराज. आणि तिथे असताना आता अंत्ययात्रेच्या शेवटच्या दिवशी स्त्री काय करते? मंगल तिला धारण करते. कारण आता शेवटचं सौभाग्य दिलेलं असते. त्यावेळेस ती कुंकू वगैरे लावते, अलंकार धारण करते आणि चालते. तर ती जेव्हा प्रेतयात्रा चालू होती आणि तिने पाहिलं ज्ञानोबा आहे बाबा मुक्ताई त्या सर्व येत आहे समोर. तिने काय केलं? नमस्कार करायला. चला शेवटचा नमस्कार करूया. आणि नमस्कार करायला माऊलींना नमस्कार केला. माऊलींना आशीर्वाद दिला. ते कुंकू वगैरे पाहिलं, सौभाग्य दिलं पाहिलं. सौभाग्यवती म्हटली माऊली आशीर्वाद तुम्हाला दिला. म्हटले माझे पतीची मौत झालेली आहे. अंतिम आता मी घेऊन चाललेली आहे. तुम्ही आशीर्वाद कसं काय दिला म्हटले. तर माऊली म्हटले असं होणार नाही, त्याला खाली ठेवा म्हटले. आणि मग त्या प्रेताला विसावा देतात. मग आता तो विसावा देतात तो साठी देतात. कधी उठला तर चालेल. माझं होत नाही कधी का तुला संतांची कृपा असायला तरच उठतात ते. माझी पूर्ण उठायला लागलं तर जे चालेल का. आणि मग त्या ठिकाणी तो विसावा दिला गेला. आणि माऊली फक्त म्हटले उठा सच्चिदानंद. असं म्हटलं तुम्ही अमर आहात, तुम्ही कसे काय मरू शकता. आणि मग सच्चिदानंद बाबा उठले महाराज ठिकाणी आणि उठले. मग त्या ठिकाणी संपूर्ण आयुष्य माऊलींच्या शरणामध्ये पत्कर त्यांनी. आणि मग असं कार्य केलं का त्या बाबांकडनं ज्ञानेश्वरी घेतली. आणि ती ज्ञानेश्वरी त्या समोरच्या खांबाला पाठवून माऊलींनी सांगितली विठाला विठाला.
शके 1252 करे ते टीका केली ज्ञानेश्वरे सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू झाला. आणि मग सच्चिदानंद बाबा ज्ञानेश्वर लिहिली महाराज. आणि मग त्या ज्ञानेश्वरमध्ये साधकाचं जीवन त्या ठिकाणी महाराज संस्कारित केलं. साधकांचा मायबाप दर्शने हरिताप सर्वाभूती सुखरूप ज्ञान. आणि मग साधकांकरता ज्ञानेश्वर लिहिली महाराज. काय त्या ज्ञानेश्वरीमध्ये सर्व काय महाराज ज्ञानेश्वरीमध्ये साम्राज्य दीपिका वर्णी येली गीतेची टीका विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा. ब्रह्म साम्राज्य दीपिका ही ज्ञानेश्वरी जी आहे ना महाराज, ही काय आहे तर ब्रह्म साम्राज्य दीपिका म्हटलेली. काय ब्रह्माच्या साम्राज्याचा दीपिका म्हणजे दिग्दर्शन करणारा दिवा आहे, दिवा असा हा ग्रंथ आहे महाराज. आणि म्हणून या ग्रंथाचं प्रत्येकाने रोज 5 ओव्या 10 ओव्या 100 ओव्या 1 अध्याय 2 अध्याय किंवा पूर्ण ज्ञानेश्वरी वाचन 3 दिवसाला वाचू शकतात महाराज. आपल्या संप्रदायामध्ये लॉकडाऊनच्या काळामध्ये अनिल महाराज पाटील बाबा बार्शीचे दिवसाला 1 पारायण करायचं, अशी 108 पारायणे केली लॉकडाऊनमध्ये. म्हणून प्रत्येकाने ही ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे महाराज. कारण जो वाचेल तोच वाचेल महाराज, जो वाचणार नाही तो वाचणार नाही, लक्षात ठेवा. म्हणून प्रत्येकाने ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. आणि ही ज्ञानेश्वरी जनाबाई देखील सांगतात की वाचावी ज्ञानेश्वरी.
ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे महाराज. कशी वाचायची? भाव धरुनिया वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करे हरी दयावरी, सोमया आपण सांगितो श्री विष्णू लिखिता प्रश्न अर्जुनेशी. काय होईल ज्ञानेश्वरी वाचताना महाराज? ही ज्ञानेश्वरी जर वाचली तर काय होईल? ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी विद्येची ज्ञानेश्वरी, वाचे वदता साचे वय कळीकाळाचे नाही दया. तुम्हाला कळीकाळाचं कुठलंच भय राहणार नाही महाराज. का बरं? कारण अशा पद्धतीचं ज्ञान प्राप्त होणार की त्या ज्ञानाने मी आत्मात ब्रह्मरूप आहे या बोधावर तुम्ही जाल आणि मग तुम्हाला त्या मरणाची भीती राहणार आहे. का? मरण माझे मरण गेले मज गेले अमर, अशी अवस्था प्रत्येकाची. आणि म्हणून ही ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे आणि ज्ञानेश्वरी सतत वाचली पाहिजे महाराज. सतत सतत चिंतन केलं पाहिजे. रोज त्या 1 ओव्या 2 ओव्या 3 ओव्या तुम्हाला कसं मिळतं? नामदेव महाराज म्हणतात की नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी, एकतरी ओवी अनुभवावी. कशी अनुभवायची? तू मन मीच करी माझे वल्ली प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मध्ये गाते, किंवा जे जे भेटे भूत ते ते मानले भगवंत, हा भक्तियोग निश्चित दान माझा, किंवा हे विश्वची माझे घर ऐशी मध्ये दयाचे स्थिर, किंबहुना चराचर आपण झाला. अशा सिद्धांताच्या ओव्या त्या ठिकाणी अनुभवायच्या. आणि अशी एक अनुभव आली आपल्या तरी आपला आत्मकल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून प्रत्येकाने या ज्ञानेश्वरी ग्रंथाचं पठण मनन चिंतन करायचं. करणार ना सर्वजण, तुम्ही सगळे पारायण करतच आहात, परंतु या ठिकाणी आपण पारायण करतो, परंतु आता इथून आपण घरी जाणार काही दिवसांनी, 8 दिवसांनी म्हणा. या ठिकाणी जे मंदिर आता आपल्या अंतकरणात आहे ते मंदिर असं आपल्या घरी नेता आलं पाहिजे. आज आपण निवासी येतो, आळंदी येतो, पंढरपूरला येतो, त्या ठिकाणी आपल्या अंतकरणाचं तत्कालीन मंदिर झालेलं असतं. परंतु तेच मंदिर पूर्णच्या आपल्या जेव्हा घरी जात असतो तेव्हा आपल्याला आपल्या घराचं देखील मंदिर करता आलं पाहिजे या ग्रंथाच्या माध्यमातून. आणि म्हणून या ग्रंथाचं चिंतन मनन करायचं असतं. आणि असं चिंतन केलं की मग तो ग्रंथ आपल्याला आपलं यथार्थ स्वरूप दाखवत असं आपण कोण आहोत हे आपल्या त्या ग्रंथांच्या चिंतनाने कळत असतं. आणि म्हणून प्रत्येकाने त्या ग्रंथाचं श्रवण केलं पाहिजे. आणि म्हणून माऊलीचे दुसरे पुत्र साधक, या साधकांसाठी माऊलींनी हा ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ लिहिला. तिसरे पुत्र माऊलींचे योगी जे चांगदेव महाराज, त्यांच्यासाठी काय केली? चांगदेव 65 लिहिली. का बरं? कारण चांगदेवांचा अधिकार खूप होता, मोठा होता महाराज. 14 वेळा मृत्यूला त्यांनी पाठीमागं पाठवलेलं. योगाचं त्या ठिकाणी अतिशय बलाढ्य असे ते त्याच्या ठिकाणी एवढं तेज होतं की ज्या गुरुकडनं ती विद्या प्राप्त करून घेतली त्या गुरुला सांगायचे आता पुढे काय गुरुजी आता पुढे काय असं करत करत गुरुजींनी भरपूर काही ज्ञान त्या ठिकाणी प्राप्त करून दिलं. परंतु आता विद्येचं स्वरूप संपलं महाराज आणि आता म्हटलं आता पुढं काय शिकवायचं, म्हणजे काय नाही शिकवायचं म्हटलं आता. आणि मग त्याच गुरुच्या मस्तकावरती हात ठेवला चांगदेव महाराज. आपल्या सद्गुरूला देखील समाधी 6 महिने समाधी लागली, एवढा अधिकार चांगदेव महाराजांचा होता. पण गुरु तो गुरुच असतो, तिचे किती का म्हणतात त्याला. गुरुनं अशी एक मारली महाराज, म्हणजे त्याच्या पुढे काय म्हणते तू आता ज्ञानोबाला शरण जा. मी कुणी सांगितलं? सद्गुरूने सांगितलं नाही शेवटी. म्हणजे गुरु हा गुरुच असतो. शिष्य किती मोठा झाला तर गुरुपेक्षा छोटा असतो. म्हणजे शिष्य किती मोठा झाला तर गुरुपेक्षा मोठा होऊ शकत नाही. कारण गुरु म्हणजे व्यापक विस्तारित पावलेला आणि शिष्य हा लघु असतो. आणि म्हणून चांगदेवाला सांगितलं त्यांच्या गुरुने तू काय करा, ज्ञानोबांना शरण जा, ते तुला तुझा मार्ग दाखवतील. आणि मग ज्ञानोबांना पत्र पाठवून ठेवलं. आता काय पाठवावं? ज्ञानोबांचा अधिकार खूप मोठा. चिरंजीव द्यावं का आशीर्वाद द्यावा कन्फ्यूज झाले महाराज. चांगदेव महाराज पूर्ण पत्र पाठवून दिलं. आणि मग त्या चांगदेव 65 आता 65 वर्षाचा ग्रंथ लिहिला आणि तो ग्रंथ म्हणजे चांगदेव 65. आणि मग त्या ग्रंथामध्ये त्याला तत्वज्ञान प्राप्त करून दिलं. आणि मग चांगदेवाला खऱ्या अर्थाने बोध निर्माण झाला माऊलीच्या माध्यमातून. आधी जन्मा माऊलीचं ज्ञान. कारण माऊलींनी जेव्हा काठी बंद करून घेतली तेव्हा कोणी उघडली? मुक्ताबाईने म्हणायला लावलीकडे तुम्ही तर
ज्ञानोबाने दिला काय मुक्ताने दिला काय ते एकाच ठिकाणी आहे. आणि अशा पद्धतीने योगाला त्या ठिकाणी बोध प्राप्त झाला चांगदेव पाशिष्टच्या ग्रंथाच्या माध्यमातून. तो योगी देखील त्या ठिकाणी आपल्या स्वरूपाला पावला. म्हणजे हे 3 मुलं झाली. आणि 4था मुलगा जीवनमुक्त, की आता त्याला काहीच काम नाही, काम नाही लाभो पाहिजे काम काय करतो मावल्याचा करो चेष्टा निर्मळ द्रष्टा वैसुनी. असा जो जीवनमुक्त पुरुष आहे त्या जीवनमुक्ताला जो उपदेश केला तो उपदेश म्हणजे अमृत अनुभव. आणि असे हे माऊलीचे 4 मुलं आणि या 4 मुलांना माऊलीने उपदेश केला आणि त्यांना कृतार्थ करून ठेवलं. आणि ही कृतार्थपणा नाथबाबांनी जाणला आणि त्या जाणल्यामुळे नाथबाबांनी त्यांना नमन केलं. आपण बाबा या ठिकाणी माऊलींना वंदन करतात, नमस्कार करतात. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा. कारण माऊलीचं ते कार्य, माऊलीचं ते आध्यात्मिक फल आहे आणि ते नाथांना त्या ठिकाणी पूर्णपणे भारावून निर्माण. आणि नाथबाबा त्या कृतकृतीने माऊलीला नमन करतात. काय? ओम नमो ज्ञानेश्वरा. कारण नमस्कारामध्ये खूप सामर्थ्य आहे. मला प्रत्येकाने रोज आपल्या आईवडिलांना नमस्कार केला पाहिजे, आपल्या कुलदेवतेला नमस्कार केला पाहिजे, आपल्या गुरूंना नमस्कार केला पाहिजे, आपल्या ठिकाणी जी ग्रामदेवता असते तिला नमस्कार केला पाहिजे, आपली कुलदेवता असते तिला नमस्कार केला पाहिजे. आणि सर्वात शेवटी सर्व नमस्कार पुन्हा जाऊन असतात. आणि म्हणून सर्व नमस्कार हे विष्णूच्या चरणाशी जात असतात. कारण शास्त्र सांगते की नमस्काराने 4 प्रकारच्या गोष्टी वाढतात. चत्वारम लभते. काय काय वाढतं? आयु, विद्या, यश आणि बल. प्रत्येक मनुष्याच्या ठिकाणी आयुष्य वाढत असतं नमस्काराने, विद्या वाढत असते, बल वाढत असतं आणि यश वाढत असतं. आता 4 गोष्टी नमस्काराने प्राप्त होतात आपल्याला. कोणकोणत्या? आयुष्य वाढतं, विद्या वाढते, बल वाढतं आणि यश वाढतं आपल्या जीवनामध्ये. म्हणून आपण प्रत्येकाने सकाळी उठल्यानंतर आपल्या घरामध्ये जर आपल्या आई वडील असतील तर त्यांना प्रथम नमस्कार केला पाहिजे. तदनंतर आपल्या घरात जी देवाला असतो, मंदिर असतं देवाचं, त्या ठिकाणी देवाला नमस्कार केला पाहिजे. आपण ज्या सद्गुरूंना अनुभव घेतला आहे
त्या सद्गुरूचं मनोमन चिंतन केलं पाहिजे त्या ठिकाणी. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात ब्रह्म तस्मै गुरुवे नमः. अशा पद्धतीने सद्गुरूचं चिंतन त्या ठिकाणी झालं पाहिजे. त्यानंतर आपण ज्या ग्रामामध्ये राहतो, ज्या गावामध्ये राहतो, त्या गावाची ग्रामदेवता असते तिला नमस्कार केला पाहिजे. तदनंतर आपली कुलदेवता असते तिला नमस्कार केला पाहिजे. अशा पद्धतीने जर आपण रोज नमस्काराचं सूत्र जर पाळलं तर आपल्या ठिकाणी आपलं आयुष्य वाढत असतं. आता स्त्रिया कपाळाला कुंकू लावतात. जर विवाहित स्त्रीने तिचं लग्न झालं अशा स्त्रीने कुंकू लावलं नाही एखाद्या दिवशी, सुतकाचा भाग सोडून द्या, इतक्या दिवसात नाही लावलं तर नवऱ्याचं 45 दिवस आयुष्य कमी होत असतं एक दिवसाच्या पाठीमागे. म्हणजे आपला नवरा आपल्यामुळे लवकर मरत म्हणून कुंकू लावतात. आणि अशा पद्धतीने आयुष्य वाढत असतं नमस्काराच्या माध्यमातून. आपल्या ठिकाणी यश वाढतं, आपल्याला कीर्ती प्राप्त होते या जीवनामध्ये. आणि म्हणून नमस्कार करतात. हे सूत्र नाथांना माहीत असेल. नाथ महाराज काय म्हणतात? ओम नमो ज्ञानेश्वरा. सर्व संत महाराज माऊलींना नमस्कार करतात, निळोबाऱ्या देखील करतात. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा असं वरवर म्हटलं का मग ते कसं असतं, कालवाला मिठाई नाही मिरची नाही कसं वाटतं ते कसं असतं. म्हणून भजनाचं ते अंग महत्त्वाचं असतं. आणि तुमचं तो भावदान म्हटलं एकदाच म्हणा काय हरकत नाही. विठ्ठल नमस्काराने आयुर्विद्या ईश्वर वाढत असेल म्हणून निळोबारा भावना नमस्कार करतात. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा. तुम्ही उदारा तुम्ही काय करता, जीवाचं कल्याण करता. आणि म्हणून माऊली तुम्हाला माझा वारंवार नमस्कार हवा. कृपाळू उदार दया नमस्कार वारंवार म्हणून वारंवार ज्ञानोबा नमस्कार करत चला. कारण माऊली हे खूप मोठे आहे. मला सर्वांचं अंतकरण जाणतात. तुम्हाला काय हवं नसेल ना माऊलीकडे मागा मागा. माऊली ह्या जगातले सर्वात मोठे तत्वज्ञ आहेत, सर्वात मोठे विद्वान आहेत, सर्वात मोठे कवी आहेत, सर्वात मोठे तत्वचिंतक आहेत, सर्वात मोठे या जगामध्ये जे जे काही सर्वात मोठं असेल ते माझे ज्ञानोबा आहेत. म्हणून तुम्हाला काय हवं असेल नसेल ते ज्ञानोबाकडे मागा. कुणाकडे मागायची गरज नाही. मला ज्ञानोबा हे परिपूर्ण संत आहेत. कारण प्रत्यक्ष परब्रह्म त्या ठिकाणी साक्षात अवतार आलेला आहे. आणि म्हणून तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करायला सामर्थ्य ज्ञानोबामध्ये आहे. आणि म्हणून माऊली सोडून कोणाला जगात शरण जाऊ नये माणसाने. जायचं शरण प्रत्येक संतांना किंवा श्रीगुरूंना किंवा देवाला, बाकी कुणाला शरण जाऊ नये मला. आणि म्हणून माऊली हे परिपूर्ण आहे. आणि म्हणून प्रत्येकाने ज्ञानोबाला शरण गेलं पाहिजे. तुमची कुठली इच्छा असू द्या. फार तुमचं तांत्रिक प्रॉब्लेम असतात, तांत्रिक म्हणजे सॉफ्टवेअर हार्डवेअर ते सुद्धा माऊली सॉल्व करतात. तर तुम्ही त्या पद्धतीने त्याकडे मागा. माऊली सर्व प्रकारच्या चिंता क्लेश जीवाचं दूर करतात. आणि म्हणून माऊलीचं त्या ठिकाणी आपण चिंतन केलं पाहिजे. रोज माऊलीचं जप केलं पाहिजे. माऊलीच्या नावाला आठव केलं पाहिजे. त्या नुसत्या माऊलीच्या नामाने का आपण जन्म चुकतं मारा. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर
खंडित करायचं असेल तर ज्ञानोबांचं चिंतन केलं पाहिजे. म्हणून ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मुखी म्हणतात पती फेर. आपण त्या ज्ञानावर चिंतन केलं तर आपला जन्म मृत्यू देखील त्या ठिकाणी टळू शकतो. आणि मग प्रत्येक जीवाने आपण रोज घरी गेल्यानंतर सकाळी आंघोळ केल्यानंतर 5 मिनिटं 10 मिनिटं तुम्हाला जेवढा वेळ देता येईल तेवढा वेळ त्या ठिकाणी माऊलीचं चिंतन केलं पाहिजे. करसाला चिंतन सर्वजण तो म्हणा की नाही ते कीर्तनच सांगणार नाही आज रात्रभर. माऊलींचं महात्म्य प्रत्येकाने गायलं पाहिजे, त्याचं चिंतन केलं पाहिजे, मनन केलं पाहिजे. अशा महात्म्यातनं नाथबाबांनी ती महात्म्य गायलं मला. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दया. माऊली तुम्ही कनवाळू आहात, कृपाळू आहात, तुम्ही माझ्यावर दया करा. का बरं दया करा? कारण तुम्हीच मला बोलवलेले महाराज. ती आज्ञा वृक्षाची मुळी माझ्या कंठाला लागली आणि ती आज्ञा वृक्षाची मुळी काढण्यासाठी तुम्ही मला बोलवलं. आणि मग त्या ठिकाणी ज्ञानोबरांना नाथ महाराज भेटायला गेले आणि भेटायला गेल्यानंतर तो जो प्रसंग आहे मला, जेव्हा नाथ बाबा आळंदीला पोहोचले, आळंदीला पोहोचल्यानंतर पाहिलं संपूर्ण घनदाट जंगल त्या ठिकाणी आहे आणि माऊली समाधी कुठेतरी म्हणजे आडोशाला आहे असं जाणवलं गेलं. आणि मग माऊलींनी म्हणजे नाथबाबांनी त्या ठिकाणी अनुष्ठान मांडलं आणि त्या पाराला नाथपारा असं म्हणतात. त्या ठिकाणी अनुष्ठान मांडल्यानंतर माऊलींनी स्वप्न देऊन सांगितलं की नंदीच्या द्वार आहे त्या द्वारातून तुम्ही आतमध्ये या. नाथबाबा नाथमातांनी नंदीला बाजूला केलं, तिथून आतमध्ये गेले. आतमध्ये गेल्यानंतर जेव्हा माऊलींना पाहतात नाथबाबा तर प्रत्यक्ष असं झालं, प्रत्यक्ष परब्रह्म येऊन या अवताराची किंवा दिव्य तेज पुंज मधनाचा पुतळा परब्रह्म केवळ बोलत असे असं ते माऊलीचं स्वरूप पाहिलं. आणि नाथबाबांनी माऊलीला मिठी मारली. मला मिठी मारली तर अशी मिठी अशी कवेमध्ये आलं नाही. कारण भगवत देह चैतन्य घन. आपला देह पंच महाभूतच असतो, पण संतांचा देह असं नसतो, चैतन्य घन असतो. म्हणून नाथाने असा हात केला, तो शरीरातनं असा हात गेला, पण हात अशी छातीला लागली नाथांच्या. पण माऊलीचा स्पर्श झाला नाही. आणि मग नाथाने विनंती केली, माऊली हे माऊलीचं दर्शन हवं आहे. पुण्याच्या माऊलीकडे झाले आणि मग आलिंगन दिलं. आलिंगने संताची दिव्य झाली माझी काया मस्तक हे पाया वर त्यांच्या ठेविता. आणि मग नाथबाबांना जो अनुभव प्राप्त झाला तो अनुभव महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात. पावन झालो आहे आणि माझ्या ठिकाणी तुमचा अनुग्रह प्राप्त झाला महाराज. लादलो हे पद आहे, तुमचा अनुग्रह लादलो. लादलो म्हणजे कार्यकारण भावाची त्या ठिकाणी संगती लागत नाही, परंतु परिणाम जाणवतो.
असं ज्यावेळेस चिंतन येतं त्यावेळेस लादलो. कसं आहे, बीजमंत्र जेव्हा प्राप्त झाला कुणाला, मच्छिंद्रनाथांना, आदिनाथ उमा विध प्रगटले मच्छिंद्रा लादले सहज स्थिती. हे लादणं कशी प्रक्रिया महाराज सांगायला गेले तर कुणाला, पार्वतीला. तिला कुठे नेलं, क्षीरसमुद्राच्या किनारी. आता भगवान शंकरांनी पार्वती सांगायचं तर कुठे जायला पाहिजे, कैलासामध्ये जायला पाहिजे. पण नेलं कुठं, क्षीरसमुद्राच्या किनारी नेलं. का बरं, कारण तत्वज्ञानाची रीतच अशी असते महाराज. ते नेलं सांगायला पार्वतीला. पार्वती त्या ठिकाणी डोळे बंद करून झोपी गेली आणि ते ऐकलं कोणी, मत्स्य गर्भामध्ये मच्छिंद्रनाथाने ऐकलं. आदिनाथ उमा बीज प्रगटले, बीज प्रगट झालं आणि मच्छिंद्र आदरे सहज स्थिती. का, पार्वती झोपी गेली. आता एवढं मोठं मुख्य तत्वज्ञान असं फुकट कसं जाऊन द्यायचं. आणि म्हणून भगवान विष्णू माशीच्या रूपामध्ये त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथ होऊन त्या ठिकाणी स्थानापन्न झाले. मग ते बीज त्या ठिकाणी प्राप्त झालं. आणि म्हणून ते तत्व जे आहे ते तत्व त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथांना भगवान शंकराकडनं प्राप्त झालं. आणि म्हणून हा जो गुरुमंत्र असतो, हा गुरुमंत्र आता प्रत्येक गुरु सांगत असतात, परंतु आपला मंत्र हा कधी षडकर्णी होऊ द्यायचा नाही. आपल्याला जो सद्गुरु मंत्र देतात तो मंत्र कधी षडकर्णी म्हणजे 6 कानावरती कधी जाऊ द्यायचा नाही. कारण मंत्र षडकर्णी होता जाण कचाचा गेला प्राण, त्या ठिकाणी प्राण गुरुचरित्रामध्ये होईल बाबा की आपला मंत्र फार पाहता आपला सद्गुरू आणि शिष्य ह्या 4 कानावरती राहायला पाहिजे. कारण तेच आपलं गुई असते. बीज म्हणजे काय, बीज म्हणजे ज्यापासून जे निर्माण होतं त्याला त्याचं बीज असं म्हणतात. मग आपलं बीज आपल्या गुरु मंत्रात दडलेलं असतं. आपण ज्यावेळेस साक्षात्काराच्या भूमिकेला जात असतो त्या बीजाच्या माध्यमातून जात येत असतं. आणि म्हणून ते बीज नेहमी गुह्य ठेवत असतं. आणि माऊलीने ते लक्षणाने सांगितलेलं अभंगांमध्ये, आपण आता लक्ष देत नाही. कारण कसं आहे, प्रगट गुह्य बोले. आता याचा अर्थ वेगळा होतो. वेळ चिंतन प्रगट जे होतं ते गुह्य करून सांगितलं. आणि म्हणून ते बीज आपण रक्षण केलं पाहिजे. आणि हा मंत्र त्या ठिकाणी त्याचा याचा योग्य पद्धतीने गुरुच्या महाराजांच्या जप केलं पाहिजे. सद्गुरू सांगून तसंच केलं पाहिजे. आपण आपल्या डोक्याने करू नये. फार मात्र डोकं लावून गुरु करा, पण गुरु काय देतं तुम्ही डोकं वापरू नका. गुरुच्या डोक्याने झाला आणि म्हणून नाथांना तो अनुग्रह प्राप्त झाला. आणि अनुग्रह प्राप्त झाला नाथ मला म्हणतात की तुमचा अनुग्रह लाजो. अवनी तुमचा अनुग्रह लाजो मी आता प्राप्त झाला. अनुग्रह कशाला म्हणतात तर अंतःकरणामध्ये, लक्षपूर्वक आहे का, अंतःकरणामध्ये अणु इतका देखील ग्रह राहता कामा नाही. अशी जी स्थिती असते अंतःकरणाची, उच्च अवस्था अंतःकरणाची, ती अवस्था आपल्याला प्राप्त होणे याला अनुग्रह होवी सांगतो मला. कैसे अनुराजे करणे पाहताचे पाहणे आणि पाहणे तयाई सगळ नारायणे व्यापणे टाकले. अर्जुनाचं पाहणं न पाहणं बंद झालं महाराज. तो स्वतः नारायण स्वरूप झाला. का, भगवंताने अनुग्रह केला त्या ठिकाणी. जीवनामध्ये प्रत्येक शिष्याला अनुग्रह प्राप्त होणं खूप गरजेचं असतं. आता दीक्षेचे प्रकार असतात, काही दीक्षा असतात, काही अनुग्रह असतात. हे गुरु परंपरेने त्याला त्या पद्धतीने प्राप्त होत असतं. आणि त्या प्रत्येक परंपरेचा स्वतंत्र अधिकार असतो. त्यामध्ये ज्या परंपरेला जसं प्राप्त त्याचं ते प्राप्त करून घ्यावं, ते प्राप्त करून आपल्या स्वरूपाला जाणून घ्यावं, हे त्याचं मुख्य वैशिष्ट्य. म्हणजे गंतव्य साधण्याचं जे काही साधना आपण जी म्हणतो ती आपल्या सद्गुरूंना आपण समजून घ्यायची असते, कशी करायची आपल्या सद्गुरूंना विचारत असतं. आणि नाहीच कळलं तर ज्ञानोबा सावजी गुरु आहेत मला. नाथबा म्हणतात की एका जनार्दनी पूर्व पुण्य फळणे श्री गुरु ज्ञानदेव. ज्ञानोबरायांना विचारायचे, ज्ञानोबराय सर्व सांगतात महाराज. आणि म्हणून अनुग्रह जेव्हा प्राप्त झाला जीवनामध्ये, की जीवनामध्ये कुठल्याच प्रकारे शंका कुशंका राहत नाही. जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये चिंता असतात तोपर्यंत आपल्याला त्याची गरज असते, असं त्याचं लक्षण असतं. आणि म्हणून जीवनामध्ये प्रत्येकाला अनुग्रह प्राप्त झाला पाहिजे. आणि अनुग्रह झाल्यानंतर जीवन एक कृतार्थ आता काही मिळत नसतं. का, त्या तत्वाचा बोध त्या ठिकाणी पूर्णपणे प्राप्त झाला असतो. मी आत्मरूप या बोलतो जीव पोचला असतो आणि तो बोध गुरुच्या माध्यमातून होतो. आणि म्हणून
संता बिन प्राप्ती नाही. प्राप्ती नाही ऐसी वेद देत वाई. वेद काही देतात महाराज का संतांशिवाय ज्ञान प्राप्त होणार नाही. हरी प्राप्तीसी उपाय करावे संतांनी पाय. संतांच्या पायाशी गेल्याशिवाय ज्ञान प्राप्त होणार नाही. म्हणून प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये सद्गुरू करावे, गुरु करावा. कारण लोक निगुणी होऊन जातात महाराज जगामध्ये. म्हणून आपण तसंच करता आम्हाला महाराज प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये गुरु केला पाहिजे. कारण गुरु विन कोण बतावे वाट बडा बिकट यमघाट. कसं मारावं महाराज सांगणार का म्हणे तुझं सोनं विना कोण एका चक्र पाणी वाचून या. चक्र पाणी वाचून असं कसं महाराज तुम्ही काय म्हणता. कारण तो परमात्माच गुरु पाणीत असतो महाराज. माझ्या विठोबाचा परमात्माच गुरु पाणी येते. मग कधी ऐशी कर्म साम्य दशा जे होय विरेशा मग सद्गुरु आपलीसा भेटते ती का. तुम्ही अंतःकरणामध्ये भाव उत्पन्न करा की मला माझे गुरु केव्हा भेटतील. काही ऐशी दशा येईल माझ्या अंगा चित्त पांडुरंगा जुळत असे. आठवीन पाय हा माझा नवस रात्र अंतःकरणात तळमळ निर्माण झाली पाहिजे मला. ती तळमळ निर्माण झाली की मग सद्गुरु स्वतःवर येतात आणि कृपा करतात. तो कोणा आपला अनुभव सांगतात. सत्य गुरु राये कृपा येईल न येईल म्हणजे प्रत्यक्षात भौतिक देह असतो हा गुरुचा. तो प्रत्येकाला प्राप्त होईल असं नाही. परंतु गुरु तत्वाशी मनुष्याने एकनिष्ठ राहिले पाहिजे. तुकोबरा त्या ठिकाणी एकनिष्ठ होते महाराज. म्हणून बाबांची त्यांचा अनुग्रह झाला. कधी त्यांनी 100 वर्षापूर्वी देह ठेवला होता सद्गुरूने. तरी पण त्यांना अनुग्रह झाला. आणि म्हणून सद्गुरू तत्व हे असं मरणार तत्व नसतं. हे शरीर जरी बरं का गुरु हे तत्व आहे मला त्या तत्वच आपण स्वीकार केला पाहिजे. कारण या हाडामासाच्या देहाला गुरु म्हणणे योग्य नाही. कारण गुरु हे अंतःकरण तत्व असतं.
उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती पुरविती आले शिष्याशी. ते उघडं परब्रह्म आहे माझा, ते सद्गुरूच्या रूपाने अवतरित झालेलं असतं. म्हणून प्रत्येकाने अनुसरण केलं पाहिजे, गुरुच्या ठिकाणी सद्भाव निर्माण केला पाहिजे, गुरुच्या विषयी अंतकरणात प्रेम निर्माण झालं पाहिजे. कारण गुरु हा संत पुढीचा राजा, गुरु हा प्रारंभ गुरु म्हणजे गुरु हे संतपणाचे राजे आहे महाराज. आणि म्हणून प्रत्येकाने गुरुविषयी अत्यंत आदरभाव त्या ठिकाणी धारण करतात. आज लोक गुरुलाच सांगतात गुरुजी तांबून पाणी आणा. आता हे शक्य आहे का महाराज? सांगतात मला, असं सांगितलं नाही पाहिजे. आपण त्या ठिकाणी शरणागत भावात त्या ठिकाणी राहिलं पाहिजे. कधी पण सद्गुरूच्या उच्च असणाऱ्या आपण बसू नये किंवा त्यांच्या आसपास बसू नये. त्यांनी बस म्हटलं तरी बसू नये. ते बस म्हणतात हे माझ्या बाजूला बसतं तरी बसू नये, त्याच्या समोर पायाशी बसावं, बसलं तर खाली मान घालून बसावं जर समान अंतर असेल तर. म्हणून प्रत्येकाने एक छोटे नियम पाळले पाहिजे, तेव्हा सद्गुरू तुम्हाला असतात. आणि म्हणून सातारचे महाराज कोंबोले महाराजांचा एक प्रसंग आहे. त्यांचे असे वृद्ध शिष्य होते, त्यांना आता नातू वगैरे झाले असे शिष्य होते त्यांचे. आणि मग त्यांनी त्याला एक दिवस विचारलं, त्याच्या घरी पण गेलेले पण तरी विचारलं सर का रे तुझ्या घरी कोण कोण असतं म्हटले. तर ते म्हटलं माझी आई असते, वडील असतात. त्यामुळे अजून कोण असतं? त्यासाठी माझा मुलगा आहे, नातू आहे, भावाचा मुलगा आहे, भाऊजाई आहे, म्हणजे अजून कोण असतात? महाराज आपल्या घरी अजून असतं का विचारतात. म्हणून विचारलं अजून कोण कोण असतात? त्याने सांगितलं माझे नातेवाईक, काका, मामी, मावशी असं सांगितलं. म्हणजे अजून कोण असतात? तर ते म्हटले अजून कोण? म्हटले 2 मांजरे आहेत घरी, 2 कुत्रे आहेत. असं सांगायला सुरुवात केली. म्हणजे अजून कोण असतं? आता सांगा शिल्लक राहिलं ना, काय सर्व झालं का सांगून आता काय सांगा. म्हटलं अजून कोण एवढंच असतं. म्हटले काय तुझ्या घरात मला जागा नाही का? म्हटले कुत्र्या मांजर आहेत ती पण. आणि मग त्याला कळत सद्गुरूचा भाव काय आहे. मग तो वशाला मारत शांत झाला गोंधळीकर महाराज. आणि मग गोंधळीकर महाराज म्हटले ठीक आहे मला कळलं तुझा भाव. म्हणजे गुरुच्या ठिकाणी सद्भाव असावा आणि तो सद्भाव मनुष्याला उद्धाराला कारण ठरत असतो. आणि म्हणून प्रत्येक जीवाने आपल्या गुरुविषयी नितांत प्रेम अंतकरणात धारण करावं, गुरुविषयी भाव ठेवा. तुम्ही तुमच्या गावात असाल, गुरुच्या गावी असेल, परंतु त्या ठिकाणी रोज असा हात जोडून नमस्कार करा आणि सद्गुरूला नमस्कार करता. असा नमस्कार सद्गुरूला पोहोचतो महाराज का? कारण त्यांच्याकडे स्पर्श दीक्षा त्यांची ताकद असते, संकल्प दीक्षा देऊ शकतात, दीक्षा माऊली आपल्याला देऊ शकतात मला. म्हणून प्रत्येकाने आपल्या गुरुविषयी अतिशय श्रद्धाभाव धारण करावा. जरी आपल्याला त्या परमात्म्यातल्या काही कला कुशली माहीत नसतील तरी पण आपण तो भाव त्या पद्धतीने धारण करावा आणि होता होईल तसं सद्गुरूकडनं मागणी करावी. काय आपण माझ्या तिसऱ्या चरणात सांगतात हे कळत नाही. आता तुम्हीच मला सांगा. आणि नाथ बाबा हेच माऊलीला विचारलं, माऊली तुम्ही मला बोलवलं, मुळी काढली मी, परत आता मला तुमचं वर्णन करायचं वाटतं, पण मी काय करू, मला येत नाही माऊली. तुम्ही सांगा मी तुमचं वर्णन कसं करू. मी कुठली कला झालं नाही, कारण वक्तव्य करत असताना काही वक्त्याच्या काही कला असेल महाराज, त्या वक्त्याची छाप असेल श्रोत्यांवरती, छाप त्याला मारता आली पाहिजे. आता आपल्याला मारता ती बाब नळी आहे, परंतु ती छाप मारता आली पाहिजे. आणि ती छाप ज्यावेळेस वक्ता मारतो त्यावेळेस त्या वक्त्याची काही कला जी असते ती दिसून येत असते. काही पुस्तके असतात, काही छोटे छोटे गोष्टी असतात, त्याला वर्म म्हणतात. ते वर्म आपल्याला कळलं पाहिजे. तुम्ही स्वयंपाक करता की नाही, मग स्वयंपाक करताना सर्व मसाले एक टाकून देता फोडणी देता ना, त्या फोडणी द्यायचं तर मग बाकीचा माल त्यामध्ये टाकायला तुमची काय करायची. म्हणजे ते जे टायमिंग असतं ते टायमिंग जी साधते तिला उत्तम स्वयंपाक करता येत असतं. तसं परमार्थामध्ये काही कला आहेत, सद्गुरूला कसं प्रसन्न करून घ्यावं, तत्वबोध कसा प्राप्त करून घ्यावा, ज्ञान कसं प्राप्त करून घ्यावं, त्या कला मला माहीत नाही माऊली, तुम्हीच मला सांगा. कारण तुम्ही मला बोलवलेलं इकडे मुळी काढायला, मी स्वतःहून आलो नाही, तुमचं कर्तव्य मला ते
आमचा दोघे महाविष्णूचे अवतार आहे महाराज. पण भेद करता आणि लिहिलाय महाराज तुम्हा आम्हाला, कारण आपल्याला कळावं गुरुला कसं शरण जावं, कसं मागावं, कुठल्या ठिकाणी कसं लीन व्हावं. कारण ऐसे संत जगे क्रिया अर्भकाचे साठी पंथे हाती पाठी, ऐसे संत जगे क्रिया कोणी दावी त्यांनी. लहान मुलाला शिकवण्यासाठी गुरुजी काय करतात, हातात पाठी बेजरी घेतात आणि काढतात 1 2 3 आ ती त्यांना काही येत नसतं का ते, परंतु मुलासाठी, कारण लहान मुलं असते शिकणार कसं महाराज, त्याला असं शिकवलं जातं बोलताना बोलताना शिकवलं जातं. आणि म्हणून संत महात्म्याचे आपण बालक आहोत आणि त्या बालकांना संत महात्म्याचं लेकरासारखं शिकवतात. आणि म्हणून माऊली त्या ठिकाणी नाथबाबा वर्णन करतात की मी कळा कुसरी काय श्रेणे तो वचने आधी भाविका. आणि मग त्या ठिकाणी आता हे काम कुणी केलं, नाथांनी काम केलं. कसं ज्ञानेश्वरच्या ठिकाणी जो पाठभेद झाला होता तो पाठभेद काढून टाकण्यासाठी खरं त्यांना बोलवलं. म्हणजे ह्या ग्रंथामध्ये वाचन करून पाठांतर करून करून एक नाही अनेक वयांमध्ये पाठभेद निर्माण झालेले. कोणी काही पण वाचायचं, पुढे काना लागायचं, पुढे लागायचं. ते पाठभेद करून ज्ञानेश्वरी परत शुद्ध करण्यासाठी नाथांना आमंत्रित केलेलं. आणि मग त्या ठिकाणी ती ज्ञानेश्वरी नाथांना दिली, ती पाठभेद शुद्ध करून घेतली त्याच्याकडनं. आणि कपिला शस्त्र ती ज्ञानेश्वरी पूर्णपणे शुद्ध झाली. आणि मग तो ग्रंथ आता आपण जो वाचत आहोत तो नाथबाबांनी शुद्ध केलेला ग्रंथ आहे. आणि मग ते कर्म नाथांकडनं घडलं. आता ते कर्म घडल्यानंतर बघा कुठले कर्म केले की त्या ठिकाणी काय होतं, मला त्या अपेक्षा निर्माण होते. तुम्ही जर महिनाभर काम करत पगार घेता का नाही शेवटच्या दिवशी, घेता की नाही? ती भावना म्हणजे मी आता ही ज्ञानेश्वरी परत शुद्ध केली, परंतु त्या ठिकाणी माझ्या अंतरात फलाची इच्छा निर्माण होऊ नये. कारण ती इच्छा निर्माण झाली की पुन्हा मग माझ्यातून म्हणजे इथं जरा काय फरक राहिला, कारण हे इच्छाच पुढे जाऊन कर्माच्या रूपात निर्माण झाली. पुन्हा आगा कर्मीचे उरावे हे देशकृती मिळावे अयाचे भोगावया हवे ध्येय. मग हे कर्म शिल्लक राहिलं की पुन्हा काय करतं, जन्म मरण भोगायला होतं. आणि म्हणून आता मला हे कर्म परंपरा नकोय मावली, मला आता मुक्त व्हायचंय, आता मला या जगातलं काही नकोय. आणि अशी वासना निर्माण झाली पाहिजे शेवटपर्यंत. तुका म्हणे आता अवघी अवघी वासना आता नारायणा दुसऱ्या बाहेर. आता आपल्या जगामध्ये प्रेम आहे मुला बाळावरती, बायका बाळावरती, आई वडिलांवरती, हे प्रेम हळूहळू कमी होत गेलं पाहिजे. आणि हे असं कमी झालं पाहिजे. संसारात. आणि एकच ना देव आवडा होता, देव माझा मी देवाचा, हेच माझी शक्ती वाचा. आणि अशा पद्धतीने प्रेम कमी होत गेलं की मग ह्या जगातल्या कुठल्याच नात्यात आपल्याला त्या ठिकाणी अडचण निर्माण होत नाही. सर्व नाती फक्त तो कर्मे करी सगळं परी कर्म बंधा नाकळे, सर्व कर्म करत असतो. आई आईच्या ठिकाणी असते, बाप बापाच्या ठिकाणी असतो, मुलगा मुलाच्या ठिकाणी असतो, आणि आपण आपल्या स्वरूपाची तरी असतो. असा आत्मबोध, असा अनुग्रह मला प्राप्त व्हावा, असा अनुग्रह माऊली करतात. आणि तो अनुग्रह प्राप्त झाल्यानंतर माझ्या अंतर्गत कुठली फलाशा राहू नये, कुठली मागण्याची आसच निर्माण होऊ नये. माऊली मला तुम्ही असं करा, आपण माझ्या शेवटच्या
पावन झालो